नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटरचे 5 जनरेशन्स कोणकोणते आहे आणि त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। तर कॉम्प्युटरची पहिली जनरेशन ही 1940 ते 1956 या काळामध्ये होती आणि त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला व्हॅक्यूम ट्यूबचा वापर झालेला होता। पहिल्या जनरेशन मधील कॉम्प्युटर हा आकाराने साधारण एखादी खोली असते तेवढ्या आकाराचा होता आणि त्यामध्ये सर्वप्रथम व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला गेला। व्हॅक्यूम ट्यूब वारंवार खराब होत असल्यामुळे त्या कॉम्प्युटरचा वापर हा खर्चिक होता आणि या कॉम्प्युटरची किंमत सुद्धा खूप प्रमाणात जास्त होती आणि त्याचा वापर आपण नॉर्मली गणित करण्यासाठी, बेरीज करण्यासाठी, भागाकार, वजाबाकी या प्रकारचे गणित करण्यासाठी करू लागले होते आणि हे कॉम्प्युटर वापरण्यासाठी वीज सुद्धा जास्त प्रमाणात लागत होती। त्यामुळे या कॉम्प्युटरचा वापर व्यावसायिकदृष्ट्या कमी करण्यात आलेला होता आणि या कॉम्प्युटर फक्त बायनरी भाषा समजत होती आणि तीच भाषा होती जी मशीनला समजत होती। त्यानंतर आहे बघा कॉम्प्युटरचं दुसरं जनरेशन। तर कॉम्प्युटरचं दुसरं जनरेशन हे 1956 ते 1964 या वर्षामध्ये होतं आणि त्यामध्ये ट्रान्झिस्टरचा वापर झाला होता आणि ट्रान्झिस्टरने व्हॅक्यूम ट्यूबची जागा घेतली आणि संगणकाची दुसरी जनरेशन सुरू झाली असंही आपण म्हणू शकतो। आपण अगोदरच्या जनरेशन मधील कॉम्प्युटरचा आकार हा एखाद्या खोली एवढा होता, तर दुसऱ्या जनरेशनतील कॉम्प्युटर हा खोलीपेक्षा खूपच कमी आकाराचा झाला, साधारण एका कपाटा एवढा। दुसऱ्या जनरेशनतील कॉम्प्युटर आकाराने कमी असल्यामुळे त्याला वीज कमी प्रमाणात लागत होती। तसेच या कॉम्प्युटरचा वेग सुद्धा मायक्रो सेकंदाने वाढला आणि दुसऱ्या जनरेशनची वैशिष्ट्ये म्हणजेच मॅग्नेटिक कोरचा वापर झाल्यामुळे मेमरी साठवण्यासाठी या कॉम्प्युटरचा वापर होऊ लागला। कॉम्प्युटरची तिसरी जनरेशन ही 1964 ते 1975 सालामध्ये होती आणि त्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा वापर झाला। दुसऱ्या जनरेशनतील कॉम्प्युटरचा वेग मायक्रोसेकंदांनी वाढला, त्या मानाने या कॉम्प्युटरचा वेग अजून वाढला, तो नॅनो सेकंदामध्ये होऊ लागला। पहिल्या जनरेशनतील कॉम्प्युटरचा आकार एखाद्या खोली एवढा, तर दुसऱ्या जनरेशनतील कॉम्प्युटरचा आकार एखाद्या कपाटा एवढा, तर तोच आकार तिसऱ्या जनरेशनतील कॉम्प्युटरचा आकार हा कमी होऊन एका टेबलावर बसेल एवढा लहान झाला। आता इंटिग्रेटेड सर्किटमुळे कॉम्प्युटरच्या वेगात भर पडली। इनपुट आउटपुटसाठी कीबोर्ड आणि मॉनिटर याचा वापर सुरू झाला। सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये रिमोट शेअरिंग आणि मल्टी प्रोग्रामिंग OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर या काळात सुरू झाला। यामुळे एका कॉम्प्युटरवर एका वेळी अनेक कामे होऊ लागली आहे। त्यानंतर कॉम्प्युटरची चौथी जनरेशन 1971 पासून तर प्रेझेंट पर्यंत चालू आहे आणि त्यामध्ये मायक्रोप्रोसेसर या कॉम्प्युटरमध्ये विकास करण्यात आला, म्हणजेच मायक्रोप्रोसेसर त्यामध्ये वापरले गेले आणि कॉम्प्युटरचा विकास झाला। चौथ्या जनरेशनतील कॉम्प्युटरमध्ये खूपच प्रगती झाली। या जनरेशनमध्ये कॉम्प्युटर एकमेकांना जोडता येऊ लागले। याच काळात ऑपरेटिंग सिस्टीमचा उदय झाला असे आपण म्हणू शकतो, कारण MS-DOS आणि MS विंडोजचा वापर करण्यास सुरुवात झाली आणि सध्याच्या काळात सुद्धा याचा वापर जोमाने सुरू आहे। चौथ्या जनरेशनतील कॉम्प्युटरमध्ये ग्राफिकल यूजर इंटरफेस हे यूजर फ्रेंडली इंटरफेस वापरून आपण कॉम्प्युटर सोपे झाले। यामुळे स्क्रीनवर मेनू आणि आयकॉन याचा वापर सुरू झाला। स्टोरेज क्षमता वाढली व मॅग्नेटिक कार्डमुळे कामाचा वेग सुद्धा वाढला। तर अगोदरच्या जनरेशनतील कॉम्प्युटरपेक्षा याचा आकार अजून सुद्धा लहान झाला। हे कॉम्प्युटर हातात सहजपणे बसतील एवढ्या आकाराचे झाले। आणि त्यानंतर कॉम्प्युटरची पाचवी जनरेशन ही 1971 पासून प्रेझेंट पर्यंत आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI म्हणून काम करते। माणसासारखा हुशार, रोबोटिक्स आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या म्हणजे स्वतः विचार करण्यास सक्षम असणारे कॉम्प्युटर आहे। AI म्हणजे हे कॉम्प्युटर स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ शकतील, अशाच प्रकारचे 5व्या जनरेशनतील हे कॉम्प्युटर आहे। तर अशा प्रकारे सर्व कॉम्प्युटरचे जनरेशन सांगितलेले आहे।
तर या व्हिडिओच्या माध्यमातून जर काही नवीन शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करावं, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.